मित्रांनो, मी आज तुम्हाला सांगणार आहे एका शिव मंदिराबद्दल, जे मंदिर आहे दौंडजवळ. दौंडजवळ म्हणजे पुणे जिल्ह्यात, आणि पुणे जिल्ह्यापासून हे 40 ते 45 किलोमीटर अंतरावर आहे. आमचा काहीच प्लॅन नव्हता, त्यामुळे आम्ही मित्राला फोन केलं आणि थेट त्याच्या घरी गेलो. तोही दौंडला राहत असल्यामुळे जवळ भुलेश्वर मंदिर आहे. मग आम्ही तेथून भुलेश्वरला जायचा प्लॅन केला. तर भुलेश्वरला जाताना रस्ता खूप छान आहे. वाटेतच जवळ येताच आपल्याला डोंगरकडे लागतात. घाटावाटातून आपण थेट मंदिराजवळ पोचतो. समोरच तुम्हाला मंदिराची छोटी झलक दिसत असेल. एकदम जवळ आल्यावरच ओम नमः शिवाय हे आपल्याला एंट्री गेट भेटते, आणि एंट्री गेटलाच आपल्याकडून पार्किंग चार्जेस म्हणून 50 रुपये घेतले जातात. तेथून पुढे काही अंतरावर अजून छोटा मोठा घाट आहे. वळणावळणाच्या रस्त्याने थेट आपण मंदिराजवळच येऊन पोचतो आणि मंदिराजवळ पार्किंगला गाडी लावून आतमध्ये जातो. हाय, आज आपण आलो आहे पुण्यामध्ये भुलेश्वर मंदिराला, जे महादेवाचं मंदिर आहे. आता आपण तिकडे चाललो आहे. तर चला, मंदिराचं स्ट्रक्चर व्ह्यू तुम्हाला मी दाखवते. माझ्या मागेचं मंदिर हे बघा. आमची 2 माणसं त्यात गाडीत बसले. एक जण उभा आहे, एक जण गाडीत आहे. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत हे पुणे जिल्ह्यातील एका अद्भुत आणि रहस्यमय भुलेश्वर मंदिराबद्दल. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की ते मंदिर पुण्यापासून 50 ते 55 किलोमीटर अंतरावर आहे आणि यवतजवळील एका डोंगरावर वसलेलं आहे. खरं तर भगवान शिवाला समर्पित असलेले हे एक महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि ऐतिहासिक मंदिरापैकी एक मंदिर मानले जाते. या मंदिराच्या समोरच मोठी घंटा लावलेली असून घंटा वाजून आपण आतमध्ये मंदिरात प्रवेश करावा. हे मंदिरामध्ये प्रवेश करतात समोरच आपल्याला लिहिलेलं दिसेल की मुख्य गाभारा, मुख्य मंदिर आतमध्ये आहे. त्याचबरोबर तेथे मारुतीरायाची ही मूर्ती आहे. समोर वरती जातात आपल्याला मंदिराचा इतिहास कळेल. आता आपण जाणून घेऊया या मंदिराच्या इतिहासाबद्दल. भुलेश्वर मंदिराची निर्मिती साधारणपणे 12व्या ते 13व्या शतकात यादवकालीन राजवटीत झाल्याचे काही संदर्भानुसार कळते. काही लोककथानुसार हे मंदिर पांडवांनी बांधलेले होते, तर नंतर यादव राजांनी त्याचा जीर्णोद्धार केला. मंदिर ज्या डोंगरावर आहे तो परिसर पूर्वी दौलत मंगळ किंवा मंगळगड किल्ल्याचा भाग होता. एंट्री केल्यानंतर समोर आपल्याला विशाल नंदी पाहायला भेटतो. विशाल नंदीचं दर्शन घेऊन आपले मन खरंच प्रसन्न होते. म्हणजे वास्तुकलेचा एक उद्भट नमुना आपल्याला इथेच पाहायला भेटतो. नंदीची रचना खूप छान आहे. हे भुलेश्वर मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधलेले असून काळ्या बेसॉल्ट दगडाचा वापर करण्यात आला आहे. मंदिराच्या भिंतीवर रामायण, महाभारत, समुद्रमंथन आणि विविध देवदेवतांच्या अप्रतिम कोरीव मूर्ती पाहायला मिळतात. या कलाकृती आजही पर्यटकांना थक्क करतात. त्याचबरोबर नंदीचं तर वर्णन करावे तेवढंच कमी आहे, कारण या मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे नंदी महाराजच आहे. नंदी महाराजाच्या समोरच मेन गाभारा आहे, परंतु गाभाऱ्यामध्ये आपल्याला मोबाईल अलाउड नसल्यामुळे आपण त्याचे चित्रीकरण नाही केले. ज्या गोष्टीची आपल्याला परवानगी नसताना ते करणे म्हणजे चुकीचेच आहे. त्यामुळे आपण फक्त मंदिराच्या परिसराचंच रेकॉर्डिंग केलं आणि त्याबद्दलही तुम्हाला माहिती दिली आहे. या मंदिराचे विशेष आकर्षण म्हणजे या मंदिरातील सर्वात अनोखी एक गोष्ट म्हणजे स्त्री रूपातील गणेश मूर्ती. या गणेश मूर्तीला गणेश्वरी, विनायकी किंवा लंबोदरी असेही म्हणतात. भारतातील अशा प्रकारच्या गणेश मूर्ती अत्यंत दुर्मिळ मानल्या जातात. स्थानिक कथेनुसार देवी पार्वती यांनी भगवान शिवांना मोहित करण्यासाठी इथे नृत्य केले होते. शिव पार्वतीच्या रूपाने भुलले म्हणून या स्थानाला भुलेश्वर हे नाव पडल्याचे सांगितले आहे. आता हे कितपत खरे आहे हे तरी आपल्याला माहिती नाही, पण जेवढी माहिती आपल्याला भेटते त्याप्रमाणे तर आपण यांना सत्य समजावे. या मंदिराचे रहस्य म्हणजे मंदिराबाबत एक प्रसिद्ध आख्यायिका आहे. असे म्हणतात की शिवलिंगावर पेढ्यांचा नैवेद्य अर्पण केल्यावर त्यातील 1-2 पेढे रहस्यमयरित्या गायब होतात. ही कथा आजही भाविकांमध्ये लोकप्रिय आहे. त्याचबरोबर मंदिराच्या परिसरात छोटे छोटे मंदिर आहेत. त्यात विठ्ठल रुक्मिणी, त्याचबरोबर गणेश देवता आणि खूप देवांचे स्वरूप आपल्याला तेथे पाहायला भेटते. त्यानंतर आपण
वेगवेगळे नक्षीकाम मंदिरावरील पाहू शकतो. त्या आणि या मंदिराच्या सर्वात मोठी गोष्ट म्हणजे इतिहासाच्या दृष्टीने, वास्तुकलेच्या दृष्टीने या मंदिराचे वर्णन सुंदर, संगम आणि खूप मस्त केलेलं आहे. आणि नावही भुलेश्वर, त्याप्रमाणे तर काय सांगायलाच नको. दौंड, यवत किंवा पुणे परिसरात फिरायला गेलात या प्राचीन शिवमंदिराला नक्की भेट द्या. बहुतेक लोक तर देतात, पण आपणही त्याप्रमाणे द्यायला पाहिजे. हर हर महादेव. त्याप्रमाणे तुम्ही आता बाकी सर्व वास्तुकलेचा नमुना या व्हिडिओमध्ये पाहालच. आपल्याला या मंदिरातील अनेक मूर्तींचे चेहरे आणि काही शिल्पे विद्रूप झालेली दिसतात. इतिहासकारांच्या मते विविध आक्रमणांदरम्यान या मूर्तीची तोडफोड करण्यात आली आहे. आजही त्या खुणा आपल्याला पाहायला भेटतात. असेही मानले जाते की हे भुलेश्वर मंदिर हे हेमाडपंथी शैलीतील एक उत्कृष्ट उदाहरण मानले जाते. काळ्या बेसॉल्ट दगडात बांधलेल्या या मंदिरात दगडांची जुळवाजुळव इतकी अचूक आहे की शेकडो वर्षानंतरही ते खूप भक्कम उभे आहे. हा मंदिराचा मागचा भाग आहे. असे म्हणले जाते की गाभाऱ्यात जे शिवलिंगावर आपण अभिषेक करतो ते मागच्या दारे इथे नंदी बसलेला आहे. तेथे ते पाणी सर्व पाहायला भेटते आपल्याला आले. त्याप्रमाणे या मंदिराची खूप माहिती आपल्याला ऑनलाईनही भेटेल व तुम्ही जर नीट वाचली तर आख्यायिकांमध्येही आपल्याला ती माहिती भेटेल. तर अशा प्रकारे मला जेवढी माहिती होती, जेवढे मी वाचले ते तुम्हाला मी सांगितले. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून सांगावा. ही मंदिराची मागची बाजू आहे. जसे आपण दर्शन घेतल्यानंतर या मार्गे मंदिरातून बाहेर पडतो. मागचा माळ पूर्ण परिसर स्वच्छ आहे. त्याचबरोबर डोंगरात बसल्यामुळे आजूबाजूला फक्त आणि फक्त आपल्याला हिरवेगार डोंगरच दिसतील. त्यानंतर आजूबाजूला झाडीही लावली असल्यामुळे हा परिसर खरंच खूप छान आहे. तुम्हाला तर समोर दिसतच असेल की किती उंच टेकडीवर हे मंदिर बांधलेले आहे. त्यामुळे ह्या मंदिराला नक्की भेट द्या. तर अशा प्रकारे आपलं दर्शन झालंय छानपैकी. आणि आज संडे होता तर इकडे गर्दी होती. सो आता इकडून आम्ही जाणार आहे जेजुरीला. लवकरात दुसरा जेजुरीचा व्लॉग येईल. तास बाय बाय. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. बाय बाय.